नमस्कार मित्रांनो, माझे नाव जिग्नेश गणेश राजपूत. स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये रॉयल शेतकरीमध्ये. तर आपण मागचा व्हिडिओ बनवला ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर शेती उपकरणावरती. आता आपण नवा टिप म्हणजे नवा टॉपिकचं नाव आहे वनस्पती कार्य. वनस्पती कार्य म्हणजे जे झाड तुम्ही लावलं आहे त्या झाडाचे कार्य. जे आपण कोणत्याही वनस्पतीची लागवड करतो, कांदा असेल, लिंबू असेल, टमाटे असतील, ज्याच्याही लागवड करतो त्याचे कार्य काय, तर ते कार्य मी लिहून घेतलेले आहे. तर चला सुरुवात करू. नंबर 1 मध्ये आहे बेसिक फोटोसिंथेसिस. नंबर 2 मध्ये आहे फळ व फूल कसे तयार होतात. त्याच्यानंतर वनस्पतीचे आजार आणि विविध भागाची कार्य म्हणजे रूट वगैरे त्यांचे जे कार्य आहेत, मूळ वगैरेचे ते. तर या सगळ्या टॉपिकमधून आपण पहिलं टॉपिक घेणार आहोत बेसिक फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस सगळ्यांना माहिती आहे. याची फोटोसिंथेसिसची फिगर जी असते ती ही अशी फिगर असते. फोटोसिंथेसिसची ही फिगरमध्ये आपल्याला जे जे दिसतं आहे, झाड पहिले ऑक्सिजन सोडतं म्हणजे घेत नाही. आपण जे कार्बन डायऑक्साईड सोडतो, नंतर हवेमध्ये जे कार्बन डायऑक्साईड आहे ते कार्बन डायऑक्साईडला घेतं. त्याच्यानंतर सनलाईट घेतं. त्याच्यानंतर मूळपासून पाणी, हवा याच्याने जे ते, त्याच्यानंतर त्याच्यात असणारं क्लोरोफिल हरितद्रव्य, त्याच्याने ते त्याचे अन्न बनवतं. हे आहे आपलं बेसिक फोटोसिंथेसिस. हे सगळ्यांना माहिती आहे. आपलं दुसरं आहे फळ फूल कसे तयार होतात. त्याच्यानंतर आपण पाहू फळ फूल कसे तयार होतात. पहिले फूल पाहू. फुलाचे झाडे. फुलाची झाडेचे स्थान म्हणजे फूल कुठं असतं. वनस्पतीच्या आकाश भागात असतात. आकाश भाग म्हणजे फूल आपलं वनस्पती असतं त्याच्या पानाच्या खाली जे एक अशी लाईन येते त्याच्यात असतात. ही तुम्ही याच्यातली पहिली फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता फूल कुठं असतं. पहिली फिगर. तर त्याचे कार्य पाहू आपण. प्राथमिक कार्य पुनर्निर्माण करणे आहे. प्राथमिक कार्य म्हणजे सर्वात पहिलं कार्य त्याचे पुनर्निर्माण करणे आहे. दुसरं आहे रंग आणि सुवास परार्ग करतात. म्हणजे रंग आणि वास. सुवास म्हणजे आपण जे वास घेतो तो कायम राहू देतात. काही फूल नाही राहू देत, काही फूल राहू देतात. त्याच्यानंतर फूलमध्ये पुष्क असणारे तर त्याच्यानंतर आहे फूलमध्ये असणारे न्यूट्रिएंट्स, प्रोटीन्स. काय काय फुलं आपण माणसं खातो ही तशी फुलमध्ये जे काय काय आहे तेही तुम्हाला समजून दिलं. मग आपण आता हे पाहू की ते केल्याने आपल्याला काय फायदा होतो, कसा होतो. त्याच्यानंतर आहे आपले फळ. मग ते जे आपण पहिला टॉपिक पाहिला आपण बेसिक फोटोसिंथेसिस. दुसरा होता आपला फळ फूल कसे तयार होतात. त्याच्यामधलं फूल झालं. आता आपण फळ घेऊ. फळचे स्थान कुठं असतात. जिथं फूल असतात ते फूलच्या नंतर तिथंच फळ उगतं, तेच फळचं स्थान असतं. त्याच्यानंतर फळचे कार्य आहे बियाण्याचे संरक्षण करतात. फळ हे खरं तर आपल्या खाण्यासाठी नाही, ते जे वनस्पतीचे बियाणे आहेत, बी असते ना, त्याचे संरक्षण करण्यासाठी दिलेलं आहे. त्याला खातो आपण, पण ते वनस्पती त्याच्यासाठी बनवत नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे बियाण्यांची विपणनासाठी मदत करते. बियाण्याची विपणनासाठी मदत करते म्हणजे प्राण्यांना आकर्षक करून विष्ठेद्वारा म्हणजे प्राण्यांना त्याच्या आजूबाजूचे कवर लावलेलं असतं ना, फळ असतं जे आपल्याला बी अट्रॅक्ट करते आणि इतर प्राण्यांना बी अट्रॅक्ट करते की हे काय. मग आपण ते खातो. खाल्ल्यानंतर ती बी ही खातो. ती बी जेव्हा आपण तर नाही खात साधारणतः, पण जे प्राणी असतात इतर मनुष्य प्राणी सोडून इतर प्राणी ते बिया खातात. त्यांची विष्ठाद्वारे कावळा असेल, चिमणी असेल, त्यांच्या विष्ठाद्वारे ती बी खाली येते. मग ती विष्ठ पहिलेच खत असतं आणि त्याच्यानंतर ती बियाणे गेलेली असते. त्याच्याने काय तयार होतं, एक झाड तयार होतं. झाड तयार झाल्यानंतर परत नवं झाड, पहिले एक लहान
प्लांट उगतं, मग मोठं ट्री होतं. मग हे प्लांटचा उद्देश काय, की आम्ही आमची लोकसंख्या वाढवू. लोकसंख्या त्यांना वाढू द्या, त्याच्याने फायदा आपला आहे, कारण झाड ऑक्सिजन देतं, हे तुम्हाला माहिती आहे. तर आपलं फळ फूल फूल फळ झालं, फूल झालं, आणि आता आहे फळ झालं, फूल झालं. फळ फूल कसे तयार होतात तेही तुम्हाला सांगितलं. आता आपण पाहू वनस्पतीचे आजार. वनस्पतीचे आजार म्हणजे तुम्हाला सहजासहजी जे जे शेतकरी आहेत त्यांना माहिती असणार. वनस्पतीचा पहिला आजार म्हणजे पानं कोरडे पडणे, पाने पिवळे पडणे. झाड जी स्ट्रेम असते अशी, तिचे एवढी स्ट्रेम तर हिरवी, पण मधून जेव्हा हिरवी पडते ब्राऊन होऊन जाते, पुरी सुकून जाते, मग ते झाड जे ते असं होऊन जातं. मग त्याला म्हणतात अजून एक डिसीज. त्याच्यानंतर एक पुरं झाड असतं, ते पुरं झाड सुकून जातं, तो एक डिसीज आहे. तर हे काही तुम्हाला 2-3 डिसीजचे नाव सांगितले, ते तुमची शेतावरती पाहून घ्या आणि गुगलवरनं सर्च करून यांची नाव बी लिहून घ्या. मग आहे विविध भागाचे कार्य. विविध भागाचे कार्यामध्ये आपण फुल फळचे पाहून घेतलं. आता आपण पाहू फुल फळचे पाहून घेतलं. आता आपण पाहू मूळचे कार्य पाहू. मूळचं चित्र तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. मूळचे स्थान म्हणजे ते जमिनीत असतं, आपल्या झाडाच्या शेवटमध्ये जमिनीत असतं. काही अशी बी वनस्पती ज्यांचे मूळ बी जमिनीत, जे आपल्याला पाहिजे ते बी जमिनीत, फक्त वरती उरलेलं झाडात वरती असतं. जसं काही आपण पहिल्यामध्ये कांदा घेऊ, वरचे बी आपल्या कामाचे, खालचे बी आपल्या कामाचे. कांदा हे जे आहे वरती, हे आपल्या कामाचे आहे. आपण याला कांद्याची पात म्हणून खातो. आणि हे जे आहे खाली, हे रूट्स आहेत, मूळ आहेत, जे त्यांच्यासाठी काय काम करतं, पाणी शोधण्याचे काम करतं. कांदा ते कांदा आहे, त्याच्यानंतर इतर झाड, कांद्याला सोडून द्या, इतर साध्या वनस्पती ज्याला खालून मूळ वगैरे असते, वरती पानं वगैरे असतात. मूळ काय काम करते, न्यूट्रन्स, प्रोटीन्स, पाणी हे सगळं ओढून वरती नेण्याचे काम करते. त्याला म्हणतात रूट फोर्स. म्हणजे मुळाच्या दाबामुळे ते सर्व पाणी वरती घेऊन जाण्याचे काम करते. ते हे काम कोण करतं, मूळचे कार्य आपण अजून पाहून घेऊ. जमिनीतलं पाणी आणि खनिज शोधून घेणे, जमिनीतलं पाणी आणि खनिज शोधून घेणे. त्यानंतर वनस्पतीला जमिनीशी घट्ट जोडणे, जमिनीशी घट्ट जोडणे. साधारणतः सर्व झाड वनस्पती असं लगेच उखडत नाही, त्याला थोडा पावर लावा लागतो, तेव्हा ते उखडतात. म्हणून वनस्पतीला धरून नेण्यासाठी खोड संरचनेला आधार देणे. म्हणजे आता समजा हे आजूबाजूचे जे पत्रे असतात ना, त्यांना आधार देण्यासाठी ते केलेलं असतं. त्याच्यानंतर वनस्पतीसाठी अन्न साठवणे, हे तुम्ही ऐकलं नाही असणार. वनस्पतीसाठी अन्न साठवण्याचे काम बी मूळ हे करत असतं. त्याच्यानंतर आपण घेऊ खोडाचे स्थान, म्हणजे स्टेमचे स्थान. खोडाचे स्थान हे सगळ्यांना माहिती आहे. मूळच्या लगेच जिथून पाणी वरती जातं, पाणी म्हणजे जे त्याचे न्यूट्रन्स वगैरे ते वरती जातात, तेवढी स्ट्रेमच्या बाहेर. तर त्याचे कार्य मी 2च सापडलेले आहेत, मी 2 लिहिलेले आहेत. पाणी, खनिज सारखे वाहून नेण्यासाठी. पाणी किंवा खनिज म्हणजे न्यूट्रन्स किंवा वॉटर हे सगळं ओढून नेण्यासाठी. रूट जेव्हा वरती पोहोचतं, रूटचे स्पेशल नाही तर ते फक्त हे खाली असं रूट आहे, हे सगळे रूट आहेत, मग ते इथपर्यंत पोहोचतात. त्याच्यानंतर त्याचे वरचे जे काम असतं ते स्ट्रेमचे असतं, म्हणजे खोडाचे असतं. त्याच्यानंतर काडी आणि मातीच्या पानाच्या आधार, ती जी खालची, आता काडी आणि पानाचा आधार म्हणजे पान असेल त्याला एक अशी, हे आपलं पान आहे समजा. त्याच्यानंतर ही जी काडी आहे त्याला आधार देण्याचे काम करते, हे आपलं स्ट्रेम आहे. आपलं पानांचे स्थान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पानांची कार्य काय हे तुम्हाला माहिती आहे का, हे कमीत कमी जणांना माहिती आहे. पानाचे कार्य आहेत ऑक्सिजन रिलीज करणे, सनलाईट ॲब्झॉर्ब करणे. आता पहिलं म्हणजे प्रकाश आहे, सनलाईट ॲब्झॉर्ब करणे पहिलं. दुसरं, पानांचा मोठा भाग सूर्यापेक्षा
शोषतो. म्हणजे आता एक ट्री आहे समजा, मोठं झाड आहे, लहान झाड होतं, तुम्ही इकडे पूर्ण अंधार करू द्या आणि इकडे सनलाईट येऊ द्या, ते झाड बरोबर सनलाईटकडे असं वळेल. का? कारण ते पानं सूर्याच्या किरणांना शोधून तिकडे जातात. तिसरं लिहा, पानांच्या पृष्ठभाग सूर्यापेक्षा शोषून राहतो. हां, हे तिसरं. त्याच्यानंतर बाष्पीभवनासाठी भूमिका. त्याच्यानंतर गॅस ज्याच्यामधून तो ऑक्सिजन निघतो ते बी बाष्पीभवनाची भूमिका करते. मी थोडं फास्ट वाचलंय पण तुम्हाला समजून दिलेलं आहे. मग उरलेलं आहे फळ फूल. दोघी झालं. फळ फूल नंतर होतं आपलं बियाणे. बियाणे हे मी आता शोधलं, म्हणजे आता माझ्या मित्रांनी सांगितलं. बियाणे म्हणजे ज्याच्याने आपलं झाड नवीन उगतं. तर बियाण्याचे कार्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बियाणे काय काम करतं. तर आता सांगायचं काय काम नाही मला बियाणे काय काम करतं. तर आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर मित्रांनो, भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पण त्याच्या पहिले आपण जो सुरू केलेला जो आपला प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तर आपला हा दुसराच प्रश्न आहे, अजून 25 प्रश्न बाकी आहेत. त्या प्रश्नाचे सांगतो मी तुम्हाला. रब्बी पिके म्हणजे काय? नवीन एकदा रिमाइंड करतोय, रब्बी पिके म्हणजे काय हे तुम्ही नोट करून घ्या आणि मला कमेंट करा. त्याच्यानंतर तर भेटूया आणि उत्तर द्या या व्हिडिओच्या बरोबर. राम 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 राम.